पाहुणी लोणारची सुगंधित विश्वविख्यात माती, चंद्रमंगळ विवराची सदृश्य विवराची वसुमती, अर्धलक्ष वर्षापूर्वी उल्केने भेदिले सहाचल क्षिती, इथे त्रिदेव त्रिदेवी त्रिधारा तीर्थाची अखंड गती, येथे कर माझे जुळती, येथे कर माझे जुळती. नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सध्या नवरात्र चालू आहे. मी आलो आहोत लोणारला कमळजा देवीच्या दर्शनाला. नवरात्रामध्ये इथे खूप मोठी यात्रा भरते आणि हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. तसं तर लोणारचा इतिहासच हा खूप प्राचीन आहे, कारण की हे जे लोणार सरोवर आहे हे उल्कापातामुळे झालेलं आहे. या सरोवराचं पाणी हे खारं आहे आणि हे खाऱ्या पाण्याचं जगातील एक नंबरचं सरोवर आहे. याचा व्यासाने जर का आपण बघितलं, म्हणजे याचा परीघ जर का आपण बघितला, तर हे तसं 3 नंबरचं सरोवर आहे. जगातील 1 नंबरचं सरोवर जे आहे, जे उल्कापातामुळे झालेलं आहे, ते बोसमती सरोवर आहे आणि त्याचा व्यास हा 10,000 मीटर आहे. आणि 2 नंबरचं जगातील सरोवर हे न्यूकेबेन आहे आणि याचा व्यास हा 3,500 मीटर आहे. आणि लोणारच्या सरोवराचा व्यास हा 2,000 मीटर आहे. त्यामुळे हे 3ऱ्या क्रमांकाचं सरोवर आहे जगातील. परंतु तसं जर का बघितलं, खाऱ्या पाण्याचं जर का बघितलं, तर हे जगातील 1 नंबरचं सरोवर आहे. लोणार सरोवर म्हणजे एक आश्चर्यच आहे. म्हणजे खूप हजार वर्षापूर्वी या सरोवराची निर्मिती झाली आहे उल्कापातामुळे. उल्कापात इथे झाला होता आणि हे जे बाजूला जी माती दिसते आहे ते उल्कापात झाल्यामुळे तिथे खड्डा पडला आणि बाजूला ही माती तयार झाली. परंतु हे जे पाणी आहे हे खारं आहे आणि असं म्हटलं जाते की हे पाण्यामुळे जे स्किनचे डिसीज असतात ते देखील दूर होतात. इथून खाली उतरून गेल्याच्या नंतर 2 किलोमीटरवरती कमळजा देवी मातेचं मंदिर आहे आणि हे देवीचं जागृत स्थान आहे. या देवीची कथा अशी आहे की लवणासूर नावाचा राक्षस होता आणि देवीने त्याचा वध केला, म्हणून या गावाला लोणार असे नाव पडले आणि या देवीचं मंदिर इथे उभारण्यात आलं. म्हणजे हे मंदिर देखील अतिशय प्राचीन आहे, पुरातन आहे. तसं जर विचार केला तर लोणार सरोवर म्हणजेच एक संपूर्ण आश्चर्यच आहे, कारण की इथे लोणार सरोवर आहे, त्यासोबतच धारकुंड आहे, त्यानंतर झोपलेला मारुती देखील आहे, दैत्यसुदन मंदिर देखील आहे. म्हणजे अनेक प्रेक्षणीय स्थळं लोणारला आहेत. तुम्ही जर का कधी लोणारला आले तर तुम्ही आवर्जून या संपूर्ण प्रेक्षणीय स्थळाला भेट द्या. आणि अतिशय जवळजवळ आहे, म्हणजे खूप काही दूर असं नाही. लोणार सरोवराचा जो इतिहास आहे तो देखील प्राचीन आहे, कारण की हे उल्कापातामुळे झालेलं विवर आहे, सरोवर आहे. इथले मंदिर देखील अतिशय सुंदर आहेत, पुरातन आहेत, हेमाडपंथी आहेत. तुम्ही गुगलवरती जरी सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला या इथले खूप सुंदर मंदिरे बघायला मिळतील. आणि जर का तुम्ही नवरात्रीमध्ये येणार असाल तर आवर्जून तुम्ही कमळजा देवीच्या मातेच्या मंदिराला जा. असे इथून रस्ता आहे, म्हणजे अतिशय खडतर वाट आहे देवीला जाण्याची. सध्या धार जी आहे तिथून पायऱ्या देखील करण्यात आलेल्या आहेत, त्या पायऱ्यांनी देखील जाता येते. म्हणजे छान पायऱ्या अशा करण्यात आलेल्या आहे. परंतु हा जवळचा रस्ता आहे. आम्ही नेहमी करता याच रस्त्याने देवीच्या दर्शनाला जात होतो. म्हणजे जेव्हा मी तिथे राहत होते तेव्हा, म्हणजे माझं माहेरच आहे लोणार सरोवर, तेव्हा आम्ही याच रस्त्याने देवीच्या दर्शनाला जायचो. म्हणजे हा रस्ता जवळ पडतो. परंतु आता नवीन रस्त्याची देखील निर्मिती करण्यात आलेली आहे. भरपूर इथे आता डेव्हलपमेंट करण्यात आलेली आहे. तुम्ही जर कधी गेलात तर तुम्ही त्या रस्त्याने देखील जाऊ शकता आणि निसर्गरम्य वातावरणाचा तुम्ही नक्कीच अनुभव घ्याल. म्हणजे हे सगळं जंगलच आहे आणि इथे खूप सुंदर पशुपक्षी देखील आहेत, मोर देखील आहेत. मोर आपल्याला दिसतात देखील, सीताफळाचे झाडं आहेत. म्हणजे संपूर्ण सगळीकडे वनराई आहे. म्हणजे आता धकाधकीच्या काळामध्ये किंवा बाहेर सगळं आधुनिकीकरण झालेलं आहे, त्यामध्ये खरंच खूप पीसफुल आणि सुंदर शांत वातावरण इथे आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे तुम्ही जर का कधी लोणार सरोवराला भेट दिली नसेल तर तुम्ही आवर्जून लोणार सरोवराला भेट द्या. देवीच्या दर्शनासाठी जा, लोणार सरोवर बघा. म्हणजे खूपच सुंदर असं आपल्याला वाटतं की आपण इथून निघूच नाही, एवढं सुंदर फ्रेश माइंड आपलं होते. आणि खरंच खूप लोक देखील इथे भेटण्यासाठी येतात. मुलांच्या स्कूलचे सहल देखील इथे, ट्रिप देखील इथे येते. इथे आतमध्ये देखील खूप मंदिरं आहे, परंतु तेवढा वेळ आपल्याकडे असायला हवा की संपूर्ण मंदिर बघायचं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती सुंदर हे लोणार सरोवराचं निसर्गरम्य दृश्य आहे. पाणी किती शीतल शांत दिसत आहे, त्यामध्ये वरतून आकाश देखील दिसत आहे. खरंच खूप सुंदर असा अनुभव इथे बघायला मिळतो. त्यासोबतच देवीचं दर्शन, हे जे दूर तुम्हाला दिसत आहे हे देवीचं मंदिर आहे. अजून भरपूर रस्ता क्रॉस करून देवीच्या दर्शनाला हे जायचं असते. म्हणजे जर का विचार केला तर खाली उतरून वरती येण्यासाठी आपल्याला 3 ते 4 तास पुरेसे होतात देवीच्या दर्शनाला जाऊन येण्यासाठी.
मी तर आता कितीतरी वर्षानंतर गेले, म्हणजे लग्नाच्या पूर्वी गेले होते दर्शनासाठी. तसं तर माहेरी तर मी नेहमीच जाते, परंतु देवीच्या दर्शनासाठी जाण्याचा कधी योग येत नाही, कारण की भरपूर जण असल्याशिवाय, गर्दी असल्याशिवाय आपण खाली जाऊ शकत नाही, कारण इथे वन्य प्राणी देखील असतात. त्यामुळे थोडी भीती वाटते खाली जाण्याची. तर नवरात्रामध्येच तो योग येतो, त्यामुळे यावेळेस मुलांना घेऊन दर्शनासाठी आम्ही गेलो होतो सगळेजण. तर मुलांनी अजून कमळजा देवीचं दर्शन घेतलं नव्हतं. आणि कमळजा देवी जी आहे ती साक्षात देवी आहे, जागृत स्थान त्या देवीचं इथे आहे. त्यामुळे ही लोणारची ग्रामदेवता देखील आहे. हे बघा किती सुंदर नक्षीकाम असं इथे सगळ्या मंदिरावरती केलेलं आहे. म्हणजे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यापेक्षाही खूप सुंदर अनुभव स्वतः डोळ्यांनी आपण घेऊ शकतो की किती सुंदर आणि निसर्गरम्य दृश्य आहे हे मंदिरं आहेत. म्हणजे विचार पडतो की हे मंदिरं कसे बनवण्यात आले असतील. हे एक मंदिर तुम्हाला आता दिसलं ते एक रचूनच पाण्यामध्ये केलेलं आहे, परंतु बाकीचे जे मंदिर आहेत ते हेमाडपंथी आहेत, त्याच्यावरची सुंदर नक्षीकाम देखील आहे. इथे दैत्यसुदन मंदिर देखील आहे, ते 1200च्या शताब्दीमधलं आहे. आणि हे आहे कमळजा देवी मातेचं मंदिर. शेवटी आम्ही देवीच्या दर्शनासाठी इथे पोहोचलो आहे. आणि हे मंदिर देखील खूप जुनं आहे. बाजूला हे सरोवर आहे. अशी आख्यायिका आहे की या पाण्यामध्ये जर का आपण आंघोळ केली किंवा हे जरी खारे पाणी असलं तरीसुद्धा या पाण्याने जर का आंघोळ केली तर स्किन डिसीज दूर होतो. त्यासोबतच या सरोवरामध्ये एक विहीर आहे, त्यामधलं अर्ध पाणी गोड आहे आणि अर्ध पाणी खारं आहे की नाही आश्चर्य की एकाच विहिरीतलं पाणी अर्ध गोड आणि अर्ध खारं कसं काय असू शकते. परंतु लोणार सरोवर म्हणजे खरंच आश्चर्याची एक खाण आहे. तुम्हाला पदोपदी प्रश्न पडतील की हे कसं. आणि खरोखरच याचा उलगडा अजून कोणीही करू शकले नाही. म्हणजे नासाचे सायंटिस्ट देखील इथे येतात, भरपूर सायंटिस्ट इथे येतात रिसर्च करण्यासाठी. इथले जे दगड आहेत ते नेतात, कारण की असं म्हणतात की मंगळावरचे दगड आणि इथले जे लोणार सरोवरमधले जे दगड आहेत त्यामध्ये साम्य आहे, त्यामुळे ते देखील रिसर्च करण्यासाठी येतात. इथले दगड, इथले माती, इथलं पाणी हे सगळं काही ते घेऊन जातात. परंतु आजपर्यंत कुणालाच हे रहस्य उलगडलेलं नाही की हे सगळं कसं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की दैवी शक्तीच्या समोर सायन्स हे काहीच नाही. त्यामुळे कुणालाच हे रहस्य उलगडलेलं नाही आणि आपण साधे मनुष्य आहोत. त्यामुळे आपण फक्त नतमस्तक व्हावं, आपण या रहस्याला सोडून द्यावं आणि सुंदर निसर्गाचा आणि देवी शक्तीचा आनंद घ्यावा. ही आहे कमळजा माता देवी आणि ही देवी देखील अतिशय प्राचीन आहे. इथे नवरात्रीमध्ये गर्दी असते आणि एक पुजारी सतत इथे पूजेसाठी असतात. म्हणजे एवढं दूर, एवढं खाली जरी असलं तरी देखील इथे पुजारी असतात. आणि या देवीचा फक्त मुखवटा आहे, जसा माहूरच्या देवीचा मुखवटा आहे तसंच कमळजा माता देवीचा देखील मुखवटाच आहे. तुम्हाला सुंदर देवीचं दर्शन देखील इथे घडेल की ही देवी किती सुंदर, किती प्राचीन आहे. हे मंदिर तुम्हाला याच्याहूनच कळेल की किती प्राचीन हे मंदिर आहे. आणि इथे आल्याच्यानंतर शांत आणि थंड असं वाटते. म्हणजे एक मनाला शांती मिळते, एक समाधान मिळते या देवीच्या मंदिरामध्ये येऊन. म्हणजे आपण जरी एवढं दूर चालत आलो असलं तरीसुद्धा काहीही थकवा जाणवत नाही. म्हणजे चालत आल्याशिवाय दुसरं ऑप्शनच नाही. गाडी वगैरे घेऊन तुम्ही इथे येऊ शकत नाही, तुम्हाला इथे मंदिरामध्ये खाली चालतच यावं लागते. तर हे तुम्ही बघा की किती सुंदर ही देवी आहे, मुखवटा आहे देवीचा. अगोदर जे लोक लोणारमध्ये राहतात ते मॉर्निंग वॉकसाठी देखील यायचे. म्हणजे वरती गाडी उभी करायची आणि मॉर्निंग वॉकसाठी यायचं, देवीचं दर्शन घ्यायचं आणि परत जायचं. परंतु आता वनविभागाने इथे वाघ सोडले आहेत, सिंह सोडले आहेत, त्यामुळे इथे येणे शक्य नाही. नवरात्रीमध्येच आपल्याला इथे यावं लागते. काही वर्ष वनविभागाने हे मंदिर देखील बंद करण्यात आलं होतं, म्हणजे खाली कुणाला येऊ देत नव्हते. परंतु आता सगळ्या गावकऱ्यांच्या मागणीवरून परत हे खुलं करण्यात आलं आहे. आणि खरंच तुम्ही जर का कधीच लोणारला आले नसाल तर आवर्जून तुम्ही लोणारला भेट द्या. लोणारचं निसर्गरम्य वातावरण एकदा तरी तुम्ही अनुभवा. इथे जे पशुपक्षी आहेत, प्राणी आहेत ते देखील बघाल तुम्ही की किती शिस्तीत वागतात. म्हणजे बाहेरच्या जगापेक्षा इथे खूप शांतता आहे, सुंदर आहे आणि मनाला शांती देणारं पीसफुल वातावरण देखील इथे आहे. इथे महादेवाचं अशी पिंडी देखील आहेत, म्हणजे बाहेर देखील आहे आणि इथे देखील आहे. म्हणजे ते आपल्याला प्रश्न पडतो की हे सगळे शिल्प वगैरे कसे बनवलेले असतील, मानवाची निर्मिती कशी ही असू शकते. तसं तर सरोवर हे निसर्गनिर्मित आहे, परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, मंदिर वगैरे जे आहेत ते मानवांनीच निर्माण केलेले आहेत. 12वी शतकामध्ये इथले जे दैत्यसुदन मंदिर आहे, तुम्ही जर का कधी आले तर धार दैत्यसुदन मंदिर या प्रेक्षणीय स्थळांना आवर्जून तुम्ही भेट द्या आणि इथल्या निसर्गाचा तुम्ही आवर्जून अनुभव घ्या
की किती सुंदर इथला निसर्ग आहे, इथली माती किती सुंदर आहे, इथलं सरोवर किती सुंदर आहे, इथलं मंदिर किती सुंदर आहे। दैत्यसुदन मंदिरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीवरती सूर्यकिरणाचा देखील वर्षाव होत असतो, म्हणजे पर्टिक्युलर पिरियडमध्ये त्या मूर्तीवरती सूर्यकिरण देखील पडतात। त्यामुळे इथे किरणोत्सव देखील साजरा केला जातो त्या मंदिरामध्ये। तर तुम्ही जर का आजपर्यंत लोणारला आले नसाल तर तुम्ही आवर्जून लोणारला या, लोणारला भेट द्या। मुलं खूप सुंदर आनंदात होते। इथे पशुपक्षी आहेत, फुलपाखरे आहेत, वानर आहेत आणि ते सगळं बघून खरंच मुलांना खूप आनंद होत होता। आणि एवढ्या वर्षानंतर मला देखील खूप आनंद झाला, म्हणजे मला देखील भान राहिलं नाही या निसर्गाला बघण्याचं किंवा या निसर्गाला शूट करण्याचं की किती सुंदर शांत हा निसर्ग आहे। त्यामुळे एकदा तरी वर्षातून मंदिरांना किंवा अशा निसर्गरम्य ठिकाणी आपण आवर्जून जावं। आपल्या वेळात वेळ काढून देवीचं दर्शन देखील होते आणि मन देखील प्रसन्न होते, निसर्गाचा आनंद देखील भरभरून लुटण्यात येतो। हे तुम्ही बघू शकता की किती जुनं हे मंदिर आहे आणि इथे दिवा देखील लावलेला आहे। इथे काहीच आधुनिकीकरण नाही, इथे फक्त दिव्याचा सुंदर असा प्रकाश आहे आणि हा दिव्याचा प्रकाशच एवढा मनमोहक वाटतो, मनाला प्रसन्न करून देणारा आहे। कारण की आत्ताचं जग जरी किती बदललेलं असलं तरीसुद्धा ह्या जुन्या गोष्टी, आपला जो वारसा आहे तो खरंच जतन करण्यासारखा आहे। कारण आपण ह्या जुन्या गोष्टी बघून आपल्या मनाला एवढं समाधान, प्रसन्नता लाभते आणि परत आपण आपल्या आयुष्यामध्ये काम करण्यासाठी किंवा आपलं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला अजून बळ मिळते, उभारी मिळते।